आहोत, परंतु बळे झाला बद्ध, बळेच बळच आपण बद्ध झालो. काय घेऊन या छंद माझे माझे, मी आणि माझ अहम ममतेच्या लवड सबडी, मातेन पवतीची बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी दवडी ते ठेली. आधीचा तू मुक्त होता दिवे प्राणी, आधीचा तू मुक्त होता दिवे प्राणी, आधीचा तू मुक्त होता दिवे प्राणी. हरी वासना पापिया वासना पापिया, हरी वासना पापिया. आधीच तू मुक्त होतासी प्राणिया, वासना पापिया नाडलासी, परी वासना पापिया नाडलासी. असं ना. वा. मुक्ताबाई माता सांगतात की हे प्राण्या तू आधीच मुक्त होतास, पण ही असणारी पापी वासना आणि त्या वासनेमुळे तू नाडलास, म्हणजे फसला गेलास, बांधला गेलास, असा असणारा तू आपला देव. तुकाराम महाराज सांगतात आपुला एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवान सुख नव्हे हे रती. म्हणजे या जगामध्ये काय आहे, स्वामी महाराज सांगायचे दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे खरी एकच आहे, परंतु दुसरे काय करायची, माया मानायची म्हणून काय आहे, आणि तिसरं जगत आहे म्हणून. दिसायला तीन स्वामी सांगायचे बरं का, असायला दोन आणि मोजायला दोन आणि खरं एकच. विठ्ठल दिसा म्हणजे मोजायला कसं, दिसायला तीन आहेत. एक जगत आहे, एक माया आहे आणि एक ब्रह्म आहे. परंतु माया तरी दिसती का आपल्याला, दिसत नाही. अंगाने छाया जया परी, अंगाने छाया जया परी, अंगाने छाया जया परी, अंगाने छाया जया सारिता निराळी लोटांगण तळी हरपती. त्या मायेला तोडायला गेलं तुटत नाही. सारिता निराळी बाजूला ठेवायचं म्हणलं ठेवता येत नाही. पण एक गोष्ट आहे, लोटांगण तळी हरपती. लोटांगण देवाजवळ घेतल्यानंतर ती मात्र आपल्या अंगाच्या खाली हरपते. त्याप्रमाणे देवाला शरण गेल्यानंतर ती माया काही करू शकत नाही. भगवान सांगतात दैवी हेश गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मे तांतरन्ति ते. तुका म्हणे माया होय दासी लागे माया, 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 होय दासी लागे माया. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. म्हणून मला सांगतात ती माया नाही. आणि त्या मायेचं जे कार्य आहे एल ते माईक, मायेपासून ज्यांची उत्पत्ती आहे त्याला माईक असं म्हणायचं. हे पण माईक असेल. काका सांगत असतात वक्त्याच्या हातून माईक कधी सुटतच नाही. म्हणजे त्याला एकदा दिलं माईक तर किती वेळ बोलतील काय सांगताच येत नाही. तोंडाने सांगतात ते माईक आहे, पण माईक सुटत नाही म्हणून हेरती माईक खाची जनिती. हा माईक सोडत नाही, बोलायला लागले. लोकांना जीव देत नाही स्वस्त. पात्रवडी इकडे कारण पाणी तिथे सुद्धा माईक सुटत नाही. विठ्ठला
सोडला तर बाकी सगळं माईक आहे. हे रते माईक दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. आधी म्हणजे सुरुवातीला, अंती म्हणजे शेवट, आणि मध्ये जरी दिसलं तरी ब्रह्मगिरी हुनी न निगे आणि समुद्री ही किरण रिगे माझी दिसे बाबू गे मृगांबू जैसे. आपली खरी जी नदी आहे ना गोदावरी माता, ती नदी ब्रह्मगिरी पर्वताहून निघते, नंतर समुद्रामध्ये ती प्रवेश करते आणि मध्ये पण वाहताना आपल्याला दिसते. नव्हे नव्हे सुजलाम सुफलाम सर्व दिशाला करते. परंतु मृगजळाची जी नदी आहे ती नदी काय आहे? ज्ञानेश्वर महाराज सांगतात ती ब्रह्मगिरीहून निघत नाही, समुद्रामध्ये प्रवेश करत नाही, मध्ये दिसते ते फक्त मृगांबू जैसे. उखर भूमीचा आणि सूर्यकिरणाचा रोहिणी नक्षत्रामध्ये आणि चैत्र वैशाखाच्या दिवसामध्ये संबंध झाल्यामुळे आपल्याला भ्रमाने ते काय वाटतं? पाणी आहे असं वाटतं, ती नदी आहे असं वाटतं, पण ती नदी नसते. तर ते ज्याप्रमाणे तसं ज्ञानेश्वर महाराज सांगतात एक देवच खरा आहे, बाकी काय आहे? नाही आदी अंती अवसानी. मग त्या देवाचं काय झालं पाहिजे? आपल्याला वेळ लागलं पाहिजे. ते महाराज अभंगाच्या तिसऱ्या अविनाशी करी अविनाशी करी अविनाश करी आपला कधी नाश होत नाही. सच्चिदानंद रूप आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. भागवतकार सांगतात भागवत महात्म्यामध्ये पहिला श्लोक आलेला आहे. तो कसा आहे? सत, चित आणि आनंद. सत म्हणजे अविनाश बघ, चित म्हणजे ज्ञानस्वरूप तो परमात्मा आहे, आणि आनंद म्हणजे आनंद स्वरूप आहे. सच्चिदानंद रूप परमात्मा आहे, म्हणून तो काय करतो? अविनाश करे आपुलियाईचे. त्याचा जर आपल्याला वेळ लागलं, त्याचा जर आपण ध्यान केलं, त्याचा आपल्याला ध्यास लागला, तो परमात्मा काय करतो? आपल्यासारखं करतो. म्हणजे जसा परमात्मा आहे तसा आपल्याला करतो. अविनाश करी आपुलिया ऐसे. पण त्याच्याकरता तुकाराम महाराज काही गोष्टी सांगतात. लावी मना पिसे गोविंदाचे. आपल्या मनाला पिसा असतं, पण संसाराचं असतं महाराज, विषयांचं असतं, आणि ते विषयांचं पिस न लागता देवाचं वेळ लागलं पाहिजे. आपल्याला संसाराचं वेळ आहे महाराज. बिल्डिंग बांधली, शेत घेतलं, अमुक केलं, तमुक केलं, सगळं करून ठेवतो आपण बरं का, पण जाताना मात्र त्याचा काही फायदा नाही. फायद्याचं केलं पाहिजे. याचा अर्थ ते करू नये असं नाही, पण किती करायचं तेवढ्या पुरतच करायचं. प्रपंच करावा नेटका, दिसू देऊ नये फाटका, घ्यावा परमार्थाचा गुटका, तो एक विवेकी. इकडे आपलं लक्षच नाही महाराज. नेटका करावा म्हणजे नीट नेटका करावा हा एक अर्थ झाला, पण थोडाच करावा बरं, फार करू नये.
आम्ही अर्थ लावतो नेटका करावा म्हणजे चांगला करावा. हो चांगला करावा पण किती करावा त्याला मर्यादा आहे. म्हणून प्रपंच करावा थोडाच करावा. दिसू देऊ नये फाटका, याचा अर्थ फाटका असतो बरं का, फाटका असतो पण दिसू देऊ नये याला प्रपंचातली हुशारी म्हणतात. विठ्ठल प्रपंच कोणाचा चांगला आहे? अहो शंकराचा नाही, रामाचा नाही. मग आपला चांगला होत असतो काय? पण नाही कळत आपल्याला. आणि खरंच चांगला होत असतं तर तुकाराम महाराजांनी सोडलं असतं का? ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्या लोकांना सांगितलं असतं का? ते चांगला नाही ना. म्हणून महाराज सांगतात आपल्याला चांगला वाटतो पण संत महात्मे सांगतात काय? अविनाश करिया पुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. मनाला देवाचा वेळ लागला पाहिजे. आधी काय आहे? आधी आवड नसते बरं का, पण बळच देवाकडे जायचं असतं. ज्ञानेश्वरी वाचावं असं आपल्याला काय आवड असते का? मग आपल्या गुरूंनी सांगितलंय बळच ज्ञानेश्वरी वाचायची नाही का? नाही. नंतर वाचता वाचता आवड लागते बरं का. आणि आवड लागल्यानंतर महाराज सांगतात आता आवडी जे पडे तयाची अवसरे पुढे पुढे रिगो लागे हे घडे प्रेमायचे. आवडीचं रूपांतर ज्ञानोबाराय सांगतात प्रेमामध्ये होतं. लातावले मन वेळ लागतं बरं का देवाचं क्रम आहेत बरं का प्रत्येकामध्ये. मग वेळ लावतं आणि वेळानंतर पिसा असतं बरं का. आधी वेळ लागल्यानंतर मग त्याला पिसा म्हणतात. ज्ञानोबाराय सांगतात ज्याच्यंधाला गे पिसे मग ते सैरा धावे जैसे तुझे शहाणपण तैसे दिसत असे. विठाबाई माऊलीचा म्हणजे वेळानंतर पिसा असतं. तुकाराम महाराज तीच गोष्ट सांगतात लावी मना पिसे गोविंदाचे. या गोविंदाचं पिस लागलं पाहिजे. आणि हे सगळं झाल्यानंतर काय होतं? तुका म्हणे एका मरण्याची सारे तुका म्हणे एका मरण्याची तुका म्हणे Yeah.
नाही आदि असती अवसानी अभंगामध्ये महाराजांनी सांगायचं काही शिल्लक ठेवत नाही. आपण क्रमाने जर पूर्ण या चरणाचा विचार केला तर महाराज सांगतात, अविनाश करे आपली आईचे लावी मना पिसे गोविंदाचे. त्याचं पिस लागलं पाहिजे आणि आवड नसते तर आपण बळच केलं पाहिजे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. त्या वाचेला सांगावं लागतं
का ग हे फार गोड आहे. युवे रसज्ञे मधुर प्रिया त्वं सत्यं हितं त्वां परमं वदामि आवरण एधा मधुराक्षराणि गोविंद दामोदर माधवी. म्हणून आधी जिव्हेला सांगावं लागतं, कानाला सांगावं लागतं, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे नाम. आणि मग त्याचा परिणाम बळच केल्यानंतर आवड उत्पन्न होते, त्यानंतर वेड लागतं, त्यानंतर पिस लागतं, आणि पिस लागल्यानंतर त्याला देव भेटतो. बरं का, जोपर्यंत देवाचं वेड आणि पिस लागत नाही तोपर्यंत देव भेटत नाही. आणि अशा महात्म्याला लोक सुद्धा वेडच म्हणतात. स्वामी महाराजांना जोपर्यंत महाराज देहामध्ये होते नाही सुरुवातीच्या काळामध्ये लोक म्हणायचे, सुरेगावची लोक म्हणायचे हे आमच्या गावचं वेड आहे. बरं काय झालं, स्वामी महाराज सांगायचे की देश आपला स्वतंत्र झाला पाहिजे, पण त्याच्या आधी स्वामी महाराजांनी सांगितलं किंग ऑफ सुरेगाव, की सुरेगाव स्वतंत्र झालं. आणि मग ते पाहण्याकरता प्रांत आले. म्हणजे काय प्रकार आहे, सुरेगाव स्वतंत्र झालं, लोक सगळे जमले, काही नाही म्हणले, आमच्या गावची एक वेड आहे म्हणले, आणि त्यांनी ते सांगितलंय म्हणे म्हणजे देशाकरता स्वामी वेडे झाले होते. बरं का, पण त्यांच्या लक्षात आलं, स्वामी महाराजांनी तुरुंगवास भोगला बरं गांधीजी बरोबर, पण त्यांच्या लक्षात आलं की हे जे सगळे लोक आहेत ना राजकारणी इथले सोडून बघ सगळे लबाड आहेत असं त्यांच्या लक्षात आलं. गांधीजी बरोबर त्यांचा वाद झाला. गांधीजी म्हणले तुम्हाला नाही पडत तर राजीनामा द्या. स्वामी महाराजांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. घरी आले पण बेचैन अवस्था झाली. म्हणे कै हे बिरडे भेटेल कै तो स्वामी भेटेल योगा होनी वडील निमिषमाने. काका सांगतात त्यावेळेस म्हणले माझ्या गाण्यामध्ये माळ नव्हते. मग आजरेकर फळाचा असा नेम आहे की ज्यांना माळे त्यांनाच चालू देतात दिंडीमध्ये. पण त्या मालकाला वाटायचं की हा ग्रस्त कोण आहे, बाकीच्या लोकांना वाटायचं हा बहुतेक मालकाच्या गावचा आहे. बरं का, त्यामुळे त्यांना कोणी विचारलं नाही. मग पंढरपूरचे भोरकर म्हणून काकांचे मित्र ते त्यांना म्हणले, बाकीचे लोक म्हणले आपल्या दिंडीमध्ये एक वेड आले म्हणले. आणि मग त्यांनी त्यावेळेस काकांना पाहिलं, म्हणले शहाणा म्हणजे तुम्ही वेडेत म्हणले, तो ब्रह्मज्ञानी महात्मा आहे तो. तुकाराम महाराजाला कोण शहाणा म्हणत होतं त्यावेळेस, आता सोडून द्या. आता त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव आपण करतो. बरं का, ज्ञानेश्वर महाराजांना कोण चांगला म्हणत होतो त्यावेळेस? अहो त्यांनी भिक्षा मागितली तर महाराजांना भिक्षा लोकांनी खाऊ दिली नाही, त्यांच्या भिक्षेमध्ये माती घातली लोकांनी. म्हणजे जोपर्यंत महात्मा देहात आहे त्यावेळेस त्यांना कोण, काही शहाण्या लोकांनी त्यांना ओळखलं. बरं, वेडे लोक ओळखत नसतात, शहाणे लोक. महाराज सांगतात ना की साधूंची खूण साधूंना कळते, त्याप्रमाणे इतरांना ते कळत नाही. असं महाराज सांगतात की त्याच्याकरता वेड व्हावं लागतं. मुक्ताबाई झाली वेडी
पार प्रपंचाचा झाडी आम्हा पुसू नका काही आम्ही माणसात नाही. हे माणसात असूनच सांगावं लागतं बरं का. म्हणून तुकाराम महाराज सांगतात तसं देवाचं वेळ लागलं पाहिजे आणि त्यानंतर परिणाम भगवंताचा साक्षात्कार होतो आणि साक्षात्कार झाल्यानंतर मग तो महात्मा त्यांनी देह ठेवला तर तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची होय कीर्ती मागे. परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यानंतर देह ठेवाला तर तो महात्मा देह ठेवतो बरं का आणि आपला पडत असतो. पडवणी जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी बासा विठ्ठल उच्चारी बासा पडवणी जाईल कलेवर आपलं कलेवर शरीर पडणार आहे आणि महात्मे मात्र देह ठेवीत असतात. त्यामुळे त्यांच्या हातामध्ये असतं काय काळ गुलाम सलाम करी कया घरी रागतो. काळ हा गुलाम आहे पण तुकाराम महाराजांना सलाम करतो आणि तुकाराम महाराज म्हणतील त्याप्रमाणे वागतो. म्हणून तुका म्हणे एका मरणेची सरे. मरणेची सरे या शब्दाचा अर्थ लौकिक दृष्टीने त्यांना मरणही नसतं. महाराज मरणाही आधी राहिलो मरुणी मग केले मनी होते तैसे किंवा एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यते स्थित्वास्यामंतकालेपि ब्रह्मनिर्वाण मृच्छति. अशा ब्रह्मस्वरूपाला ते महात्मे प्राप्त झालेले असतात. त्यामुळे कधी देह पडला हे त्यांना माहीत पण नसतं. किंवा काही महात्मे असे असतात आनंदाने देह ठेवतात. आपल्या स्वामींचा जो देह पडला म्हणजे ठेवला आनंदाने ठेवला ना म्हणून असे महात्मे आणि आधीच त्यांची तयारी असते. म्हणून तुकाराम महाराज सांगतात असे जे महात्मे आहेत त्यांची पुण्यतिथी आपण केलीच पाहिजे. त्यांचं वर्ष श्राद्ध आपण केलंच पाहिजे असं काही नाही. गुरुवर्य गुले महाराज विठ्ठल महाराज गुले सांगायचे की महात्म्याची पुण्यतिथी केली नाही तर महात्म्याचं काही बिघडत नाही पण आपलं मात्र बिघडल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण ते करायचे. असे जे महात्मे असतात तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम शिवरे कीर्ती मागे. त्या महात्म्यांची कीर्ती उत्तम मागे राहते. आमचे भाऊसाहेब गगड यांच्या मातोश्री आणि स्वर्गवासी झाल्या त्यांना आज वर्ष होते. त्यांना उत्तम गती देवाने द्यावी. त्याप्रमाणे तुकाराम महाराज सांगतात उत्तमची गती उत्तम भोगीन जीवधानी. उत्तम गती ज्यांना प्राप्त व्हावी तसं भगवान सांगतात बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिते स महात्मा सुदुर्लभा. असा महात्मा अत्यंत दुर्लभ असो त्या महात्म्याची गती मातोश्री यांना मिळावी अशी पांडुरंगाच्या चरणी ज्ञानोबाराय तुकोबाराय स्वामी महाराज यांच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी आपण थांबूया. ज्ञानेश्वर